गडचिरोली वनवृत्तामध्ये भ्रष्टाचाराचा एक अजब प्रकार उघडकीस आलाय। अवघ्या 5 महिन्यांपूर्वी मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अहेरी वनपरीक्षण कार्यालयाची इमारत आणि अधिकारी कर्मचारी वसाहतीच्या संरक्षण भिंती आणि तारेचे फेसिंग करण्याच्या कामाचा पुन्हा निविदा निघाला असून 21 ऑगस्ट 2024 रोजी निविदा उघडण्यात येणार आहे। वन विभागामधील या अजब प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये चांगली चर्चा रंगली आहे। अहेरी वनपरिक्षेत्रामध्ये सध्या निविदा प्रक्रियेमुळे नाव चर्चेत आलेलं आहे। चर्चेचा विषय असा आहे की वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अल्लापल्लीवरून या ठिकाणी स्थलांतरित झालं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की नव्याने बांधकाम वगैरे झालेलं आहे। राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्या हस्ते 10 मार्च 2024ला इथलं उद्घाटन झालं होतं। जे वॉल कंपाऊंड आहे, जे संरक्षण भिंत आहे, जे तार फिनिशिंग आहे, हे काम पूर्णत्वास आले असताना परत हेच काम निविदा प्रक्रियेमध्ये आल्याने हा वाद निर्माण झालेला आहे। या संदर्भातला आढावा पाहूया लोकस्पर्श न्यूजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये। राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्या हस्ते 10 मार्च 2024 रोजी अल्लापल्ली वन विभागात असलेल्या अहेरी वनपरीक्षण कार्यालयाच्या नवीन इमारत आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी नवीन इमारत आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला संरक्षण भिंती आणि तारेचे फेसिंगचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे। मात्र या उद्घाटन सोहळ्याला 5 महिने देखील पूर्ण होण्याआधी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या याच वसाहतीच्या अस्तित्वात असलेल्या संरक्षण भिंती आणि तारेचे फेस या कामासाठी टेंडर काढून निविदा देखील मागवल्या आहेत। तब्बल 60 लाखांहून अधिक रुपयांचे हे काम असून या कामाचा निविदा उघडण्यात येणार आहे। मात्र ज्या कामासाठी या निविदा निघाल्या आहेत ते संरक्षण भिंत आणि तारेचे फेसिंगचे काम अगोदर लाखोंचा खर्च करून कसे काय झाले, त्याच्यासाठी कंत्राटदाराने किती खर्च केला आणि हे बांधकाम पूर्ण झालेले असताना त्याच कामासाठी पुन्हा निविदा का काढण्यात येत आहे, असे प्रश्न नागरिक विचारत आहेत। त्यामुळे वन विभागामध्ये भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार यांचीच कशी मिलीभगत आहे, शासनाच्या पैशाची जशी लूट केली जात आहे, याचा ताजा नमुना आलापल्ली वन विभागात पाहायला मिळत आहे। या ठिकाणी ज्या लोकांसाठी वन विभागाने कार्यालय आणि निवासस्थान निर्माण केलेलं आहे, या संदर्भात मी माहिती घेण्यासाठी वनरक्षक आपलं नाव काय मडावी यांच्याकडे आलो आहे। आणि यांच्याकडून जेव्हा मी माहिती घेतो आहे तर यांनी म्हणतात की जे आज टेंडर होणारे आहे ते टेंडर वरचे जे कामं जे लिहिलेले आहेत ते हेच झालेले आहे, बरोबर ना? अहेरी रेंज ऑफिस हा झालेला काम आहे। हा, आणि हा त्याचा वॉल कंपाऊंड हे कालनी म्हणजे एकंदरीत झालेलं काम हे असल्याचं यांनी, कारण हे सदर कार्यक्षेत्र हे तुमच्या अखत्यारीत येतं का? म्हणजे तुमच्या कार्यक्षेत्रात येतं का? तुम्ही बीटगार्ड म्हणून तुमच्याकडे येतं का? म्हणजे तुम्ही पूर्णपणे हे जे बोलत आहात ते पूर्णपणे क्लिअर आहे की हे सगळं काम जे आता लिहिलेलं आहे हे काम लोकस्पर्श न्यूजला वन विभागाच्या या अजब कारभाराची माहिती मिळाल्यानंतर आम्ही याबाबत वनपरीक्षण अधिकारी यांना विचारणा केली असता सदर अधिकाऱ्याने मला आपल्या कॅमेऱ्यासमोर बोलता येणार नाही, आपण अर्ज करा, त्यानंतर माहिती देण्याबाबत आम्ही ठरवू, असं म्हणत त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली। विशेष म्हणजे अल्लापल्ली वन विभागात असलेले अहेरी वनपरीक्षण क्षेत्र कार्यालय फक्त 5 किमी अंतरावर असून अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्या घरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या वनपरीक्षण कार्यालयात मोठ्या प्रमाणात गैरकारभार सर्रासपणे होत असल्याचे आरोप होत आहेत। गडचिरोली वनवृत्तातील अल्लापल्ली वनभागात अहेरी वन परिक्षेत्रात असून या अहेरी वन परिक्षेत्रामध्ये वर्षभरात वॉल कंपाऊंडचे कामे करण्यात आले, वन्य बांधकाम करण्यात आले। सदर बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि बोगस झालेले असून निविदा प्रक्रिया राबवताना अनियमितता आढळून आलेली आहे। आणि याच संदर्भामध्ये लोकप्रशासन न्यूजने आतापर्यंत वनभागातील अनेक भ्रष्टाचार खोदून काढला आणि अनेकावरती निलंबनाची कारवाई केलेली आहे। या प्रकरणी मी शासन प्रशासनात विनंती करतो, अहेरी वन परिक्षेत्रात करण्यात आलेले 2 वर्षातील एकूण बांधकामे ही अंदाजपत्रकानुसार करण्यात आले काय, याकरता झालेल्या कामाच्या साहित्याचा दर्जा दक्षता व गुन्हा नियंत्रण विभागाकडून तपासण्यात यावा आणि संबंधित दोषीवर तात्काळ सखोल कारवाई करून दोषीवर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा दोषाच्या मार्गाने आम्ही तीव्र आंदोलन करणार।
संपूर्ण प्रकरणाची सरकार दरबारी दखल घेतली जाईल का आणि ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ठेकेदारांचे उखळ पांढरे करण्यासाठी मनमानी कारभार केला आहे त्यांची चौकशी करून दोषींना अद्दल घडवली जाईल का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले। सदर झालेलं बांधकाम आपण जर बघितलं आहे आणि जे बांधकाम बघितल्यानंतर जे निविदा आहेत आणि निविदा बघितल्यानंतर ह्या संदर्भातला सगळा आढावा घेतल्यानंतर या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी असेल, कंत्राटदार असेल किंवा या ठिकाणी जे काम करून ज्या कंत्राटदाराला परत दुसरं काम मिळवून देण्यासाठी जी संस्था असतील, बेरोजगार संस्था असतील, मात्र या ठिकाणचा जर भ्रष्टाचार झाला आहे आणि 60 लाखापेक्षा अधिकचं हे बांधकाम आहे, तर मग या आधी झालेलं बांधकाम कुठे आहे, नव्याने झालेलं बांधकाम हे आहे, हे नव्यानं बांधकाम जर झालेलं तर याच ठिकाणी आहे आणि दोनही बांधकाम वनपरिक्षेत्र कार्यालयातच दाखवण्यात येत असेल तर मग हे बांधकाम कुठं आहे, म्हणजे शासनाच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न हा नक्कीच समोर येणार आहे। लोकस्पर्श न्यूजसाठी ओमप्रकाश चुनारकर, अहेरी, गडचिरोली।